नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित. 25,000ची लाच मागितली, पण ते एका चुकीमुळे अशी अडकली जाळ्यात. पत्नीवर हल्ल्याप्रकरणी अटकेतील संशयिताला गुन्ह्यात मदत तसेच जामिनासाठी 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव राहणार हातनोळी तालुका तासगाव हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दिनांक 22 रोजी रचलेल्या सापळ्यात ती सापडली नव्हती. मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. जाधव हिने माझ्या वडिलांकडून याआधीही 25,000 रुपये घेतल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटलं आहे. लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने अपर्णा जाधव हिला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलं. गुरुवारी दिवसभर गुन्हे आढावा बैठक सुरू असल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी रात्री उशिरा या संदर्भातील आदेश काढला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की मुंबई पोलीस दलातील अधिकारी महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. त्या येथे नागाळा पार्कातील फ्लॅटवर आल्या होत्या, तेव्हा त्यांना पतीने मारहाण केली. फिर्यादीवरून पतीविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास जाधव करीत होत्या. जाधव हिने संशयिताला अटक केली. तिने संशयिताला मदत तसेच कोठडीची मुदत संपताच जामिनासाठीही मदतीचे आश्वासन दिलं. संशयित जामिनावर बाहेर येताच पुन्हा 25,000ची मागणी सुरू केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 22 रोजी रात्री सापळा रचण्यात आला. मात्र कारवाईची कुणकुण लागल्याने जाधव हिने रक्कम स्वीकारली नव्हती, असे विभागाने सांगितले.